आणि म्हणून हा बाळासाहेबांचा धनुष्यबाण आहे. आणि म्हणूनच मी आपल्याला विनंती करायला आलोय. या ठिकाणी नाना भानगिरे वर काल दगडफेक कुठं झाला? नाना भानगिरेवर दगडफेक कोणीतरी केलं, भ्याड हल्लाय. अरे मर्दासारखे समोर या ना, दगड मारून काय पळून जाता? आणि हा शिवसेनेचा ढाण्यावाग दगडफेकीला घाबरणार नाही. हिम्मत असेल तर रिंगणात 2 हात करा, मग बघा शिवसैनिकाचा इंगा कसा असतो ते. आणि म्हणून ही पुण्याची संस्कृती नाही आहे. पुणे हे सांस्कृतिक शहर आहे. पुण्याचं कल्चर वेगळं आहे. हे दगडफेक आणि गुंडगिरीचं कल्चर पुण्याचं नाही आहे. पुणेकर सुज्ञ आहे. पुणेकर जनता, एक पुणेकर जनता ही याला संस्कृती आणि परंपरा पुण्याला लाभलेली आहे. आणि म्हणून असे प्रकार करून डाग दपटशा दादागिरी करून निवडून येता येत नाही. त्याला काम करावं लागतं. इथं दंगे कराय ते कामामध्ये दंगा करतात, काम करून दाखवतात, काम करून दाखवतात, गली गलीमध्ये जातात, लोकांना मदत करतात. आणि म्हणून मी आपल्याला सांगतो, आमचा प्रत्येक शिवसैनिक, आमचा प्रत्येक कार्यकर्ता कोविडमध्ये असो मदतीला धावून जातो, स्वतःचा जीव धोक्यात घालून काम करतो. पूर आला, महापूर आला, तिथं मदतीला जातो. कुठे आपत्ती आली, संकट आलं, तिथं धावून जातो. हा शिवसैनिक जो आहे, हा कार्यकर्ता सर्वसामान्य लोकांच्या गरजेला, मदतीला, सुखात दुःखात अडचणीत या ठिकाणी धावून जाणारा कार्यकर्ता आहे.